वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. टाकळीभान परिसरात बिबट्याचा धुमाकूळ, शेळ्या, कालवड व कुत्र्यांचा फडशा. टाकळीभान येथील टेल टँक व कॅनॉल रोड परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून बिबट्याने पाळीव प्राण्यांवर सातत्याने हल्ले करत शेळ्या, कालवड, कुत्रे व डुक्कर यांचा फडशा पाडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. येथील नानासाहेब विश्वनाथ बनकर यांच्या गुजरवाडी गट नंबर 18/1 मधील कॅनॉलदच्या शेतात बिबट्याने कुत्रा व डुक्कर यांची शिकार केली. शिकार केलेल्या कुत्र्याला झाडावर नेऊन त्याचा फडशा पाडल्याचे निदर्शनास आले असून कुत्र्याचे अवशेष झाडावर लटकलेले, तर ठार केलेल्या डुकराचे अवशेष झाडाखाली पडलेले आढळून आले. याच परिसरात कॅनॉल रोडलगत एका शेतकऱ्याच्या शेळी व कालवडीवरही बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केले आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आयुष्यमान बडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना त्यांनी रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळावे, तसेच बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. दरम्यान श्रीरामपूर तालुक्यात उपलब्ध असलेले 10-12 पिंजरे सध्या बिबट्यांनी भरलेले असून मोकळे पिंजरे उपलब्ध नसल्याने बिबट्याचे हल्ले रोखणे कठीण होत असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे शिर्डी संस्थांमार्फत अतिरिक्त पिंजऱ्यांची तातडीने उपलब्धता करून देण्यात यावी, अशी मागणी टाकळीभान परिसरातील ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे. वेद बातमीचासाठी दिलीप लोखंडे, श्रीरामपूर. नानासाहेब विश्वनाथ बनकर, गुजरवाडी गट नंबर 18/1. तिथं आम्ही काल शेतावर चक्कर मारायला आलो असताना आम्हाला तिथं आवाज आला बा. आम्ही बघितलं तर तिथं बिबट्या दिसलं आम्हाला. आणि ते कुत्रं बघितलं आम्ही तिथं बरं झाडाला लटकून ठेवलेलं आणि मग ते तिने पळालं. आम्हाला आमचा आवाज ऐकल्यानंतर बिबट्या पळाला का? बिबट्या पळून गेला.